प्रॉब्लेम पाहणार आहोत आणि हा आपला शेवटचा टाईपचा प्रॉब्लेम आहे याच्यातला. ओके. गॉर्डन मॉडेल्स मधला लास्ट टाईपचा आहे. पहिला प्रॉब्लेम लिहून घ्या मग. आय आन्सर प्रॉब्लेम 13, सॉरी सॉल्व प्रॉब्लेम 13 आहे. गॉर्डन मॉडेलचा प्रॉब्लेम आहे. अ कंपनी, येथे एक्झाम्पल, a company has a total investment. A company has a total investment, total investment of rupees 5 lakh, of rupees 5 lakh in assets, rupees 5 lakh in assets, in assets, and 50,000, and 50,000 outstanding ordinary, outstanding, outstanding ordinary shares, ordinary shares at rupees 10 per share, shares at at rupees 10, at rupees 10 per share, per share. इथे तुम्ही पर व्हॅल्यू घ्या ब्रॅकेट मध्ये, व्हॅल्यू. It earns, it earns, it earns a rate of, earns a rate of, it's, it earns a rate of 15%, 15% on its, 15% on its investment, on its investment, and has a policy of, and has a policy of, has a policy of retaining, of retaining 50%, 50%, 50% of the earning, of the earning. Then if the appropriate, if the appropriate, if the appropriate discount rate of the firm, appropriate discount rate of the firm is 10%, is 10%, is 10%. Determine the 10%. Determine the, determine the price of its share, determine the price of its share, price of its share using Gordon's model, share using Gordon's model, using Gordon's model,
model, what shall happen? What shall what shall happen? Currently, what shall happen to the price of the share? What shall happen to the price of the share? To the price of the share if the company has a payout share. If the if the company has a payout, company has a payout of 80% or 20%. As payout of payout of 80% or 20%. हा प्रॉब्लेम आहे, लिहून घ्या. A company has total investment of rupees 5,000. कंपनीने किती प्रॉब्लेम दिसतोय सगळ्यांना? हो सर. ओके. वैभवी, आता याच्यामध्ये काय दिलंय? अ कंपनी हॅज टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ रुपीज 5 लाख. 5 लाखची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ कंपनी किती झाली? 5 लाख इन असेट्स आणि अँड 50,000 आउटस्टँडिंग ऑर्डिनरी शेअर्स. मग जर 50,000 आउटस्टँडिंग ऑर्डिनरी शेअर्स असतील आणि 5 लाख इन्व्हेस्टमेंट असेल, तर पर शेअर व्हॅल्यू किती आली? हॅलो, 50 रुपीज. 50 रुपीज कसं येईल? 5 लाख डिवायडेड बाय 50,000 शेअर्स आहेत आणि 5 लाख इन्व्हेस्टमेंट आहे टोटल. 10 पर शेअर. हा, 10 पर शेअर म्हणून दिलेले. ऑर्डिनरी शेअर आहेत, 10 पर शेअर दिलेले त्यांनी पर व्हॅल्यू. ओके. आता त्याच्यावर तर काय म्हटलं? इट अर्न्स रेट ऑफ 15%. ओके. सो अर्निंग रेट त्यांनी दिलेला आहे किती? 15%. अर्निंग रेट जर 15% असेल तर अर्निंग किती येईल सांगा मला? 1.5. 1.5. कसं आलं? बाकीच्यांना कळालं? नाजनीन? हो. एकतर 10च्या 15% काढा तुम्ही. 10 रुपीज पर शेअर आहे. एका शेअरला 10 रुपीज. मग जर त्याचे 15% काढला तर पर शेअर अर्निंग तुम्हाला मिळेल 1.5. अदरवाईज 5 लाखच्या 15% काढा, ते येतं 75,000. त्याला डिवायडेड बाय परत 50,000 शेअर्सनी करा, म्हणजे पर शेअर तुम्हाला अर्निंग मिळेल. ते पण तुमचं 1.5 येतं. आलं लक्षात? सो अर्निंग आलं 1.5. मग आता मला सांगा, रेट ऑफ रिटर्न काय असणार आहे? आर किती असणार आहे? वैभवी, रेट ऑफ रिटर्न आता त्यांनी म्हटलेलं आहे बघा इथे, इट अर्न्स रेट ऑफ 15% ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट मध्ये अर्निंगचा जो रेट आहे तो आहे 15%. म्हणजे जे आपण अर्निंग घेणार आहात तोच रेट ऑफ रिटर्न आपला राहणार आहे. म्हणजे 15% आपला रेट ऑफ रिटर्न सुद्धा असेल आणि अर्निंग पर्सेंटेज सुद्धा असणार आहे ह्या प्रॉब्लेम मध्ये. लक्षात येते नाजनीन? सर परत एकदा एक्सप्लेन करा. इट अर्न्स रेट ऑफ 15% ऑन इट्स इन्व्हेस्टमेंट. म्हणजे इन्व्हेस्टमेंट मध्ये वरती अर्निंग रेट किती आहे? 15%. बरोबर आहे? प्रॉब्लेम मध्ये म्हणजे तुमचा आर सुद्धा 15% येईल. आणि तुम्हाला काय म्हटलंय की 5 lakhs वरती त्यांनी किती 15% अर्न केलेत. म्हणजे तुमचा अर्निंग सुद्धा येणार आहे 1.5. आलं लक्षात? म्हणजे ते जेवढे असतात ना तेवढेच रिटर्न म्हणजे ऍज डिव्हिडंड म्हणून पण देणार का? हा,
मग डिव्हिडंड तुमचा वेगळा येईल. अर्निंग वरती पुन्हा डिव्हिडंड जो दिलेला आहे हे झाले 1.5 तुमचं अर्निंग झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढे म्हटलंय बघा, इन्व्हेस्टमेंट अँड हॅज पॉलिसी ऑफ रिटर्निंग 50% ऑन द अर्निंग. म्हणजे जर इथे 15% अर्निंग वरती रिटर्न केले त्या ठिकाणी तर डिव्हिडंड किती राहील मग इथे? 1.5 चं पण हाफ. हा, म्हणजे इथे 50% रिटर्न झाले तर 50% डिव्हिडंड राहील. म्हणजे 1.5 चा हा, म्हणजे 0.75 अर्निंग, 0.75. हा 75 अर्निंग राहील आणि 0.75 डिव्हिडंडला जातील. समजलं? हा. Then if the appropriate discount rate of the firm is 10%. मग आता आपल्याला फॉर्म्युला मध्ये काल जो मी तुम्हाला फॉर्म्युला दिला तो फॉर्म्युला काय होता? E1 मायनस E1 in bracket 1 minus B divided by KE minus BR असंच होतं ना? हो. हा, मग तोच फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा. मग आता आपल्याला काय मिळालं? R मिळाला. सपोज आपल्याला E मिळालं, अर्निंग मिळालं. त्याच्यानंतर आपल्याला बी मिळाला 50%. रिटेन बी म्हणजे काय? रिटेन. मग आता आपल्याला काय करायचं? फक्त केई पाहिजे. केई आपल्याला नाही. सो इफ द अप्रोप्रिएट डिस्काउंट रेट ऑफ द फर्म इज 10%. हा जो 10% दिलेला आहे ना, हा आपण या प्रॉब्लेम मध्ये केई म्हणून यूज करणार आहोत. डिस्काउंट रेट जो आहे तो इथे केई म्हणून यूज करणार आहोत. समजलं? काल कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर पाहिलं होतं ना आपण, केई म्हणजे हो. लास्ट प्रॉब्लेमला. तर इथे हा डिस्काउंट रेट आहे. आता ह्याच्यावरती हा का घेतलाय तर ह्याची एक नोट दिलेली आहे. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही तो सॉल्व्ह प्रॉब्लेम पाहिलात ना, हा 14 नंबरचा की 13 नंबरचा आहे सॉल्व्ह प्रॉब्लेम मध्ये इलिस्ट्रेशन मध्ये. त्याच्यामध्ये खाली नोट दिलेली आहे त्यांनी. ते नंतर मग तुम्ही ज्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेव्हा तिथे बघा. ओके. देन determine the price of its shares using Gordon's model. What shall happen to a price of the share if the company has payout? त्यांनी काय म्हटले? कंपनी पे आउट 18% अँड 20%. हे डिव्हिडंड पे आउट झाले. काय? 18% आणि 20% काय झालं? डिव्हिडंड पे आउट झाले. मग रिटर्न किती असेल इथे? रिटर्न रेशो काय असेल? वैभवी 80% इथे डिव्हिडंड पे आउट म्हटलं. मग रिटर्न रेशो काय असणार आहे? हॅलो नाजनीन? असं तसंच 80% आपण पे आउट दिलं मग 20% राहील ना. 20% रिटर्न राहील आणि इथे 20% डिव्हिडंड पे आउट केलं म्हणजे रिटर्न रेशो किती राहील? 80%. मग हे 20 आणि 80 काय राहणार आहे आपल्या नंतर प्रॉब्लेम मध्ये? बी म्हणून आपण यूज करणार आहोत. बी म्हणजे आपलं रिटर्न येतं ना. ओके. मग आता आपण पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा केला ते बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कितीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हटलं? आता इथे ऑलरेडी हे दोन दिलेले आहेत 80% 20%. आणि पण इथे पण लक्षात ठेवा की वरती सुद्धा तुम्हाला एक दिलेला आहे ऍज पॉलिसी रिटर्निंग 50%. म्हणजे टोटल तुम्हाला 3 कंडिशन सॉर्ट आउट करायच्यात. हा 50% वाला, 80% वाला आणि हा 20% वाला. समजलं वैभवी? हा. 5,000 in assets. Sorry, 5 lakhs rupees 5 lakhs in assets. The 5 lakh मध्ये 50,000 आउटस्टँडिंग ऑर्डिनरी शेअर्स. म्हणजे 5 लाख ची इन्व्हेस्टमेंट आहे असेट्स मध्ये आणि शेअर्स किती आहेत? 50,000. म्हणजे जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? परत 75,000 डिवायडेड बाय 50,000. 75,000 आपल्याला व्हॅल्यू मिळाली आणि जर पर शेअर आपल्याला अर्निंग काढायचे तर डिवायडेड बाय 50,000. ती किती आहे? रिटर्निंग अर्निंग आली. तुमचा आर, आपण याच्यात आर ला काय म्हणत होतो पहिल्या प्रॉब्लेम मध्ये? आता ह्या प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युला थोडासा वेगळा दिलेला आहे, पण फॉर्म्युला आहे मात्र सेम आपल्यासारखा. काय दिले तुम्ही जर सॉल्व प्रॉब्लेम मध्ये पाहिलं तर त्यांनी समजवलेलं नाहीये तुम्हाला की काय केलंय ते. त्यांनी डायरेक्टली आन्सर दिले. फॉर्म्युला कोणता यूज? या प्रॉब्लेमचं जर तुम्ही सोल्युशन पाहिलं तर सॉल्व प्रॉब्लेम मध्ये, तर याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला कोणता यूज केलाय ते डायरेक्टली दिले, म्हटलेलं नाहीये की कोणता. पण फॉर्म्युला तोच आहे आपला
काल जो सांगितलेला E1 इन ब्रॅकेट 1 मायनस बी डिवायडेड बाय केई मायनस इन ब्रॅकेट BR, तोच आपला फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे, पण तो थोडासा वेगळ्या पद्धतीने यूज केलाय. कसा तो बघूयात. केलाय कसा यूज केलाय काही म्हटलेलं नाहीये. ओके, सो आपण डायरेक्टली इथून ठीक आहे. आता इफ फर्स्ट आपलं जे होतं कॅल्क्युलेशन ते काय करायचं आहे, फर्स्ट त्यांनी काय म्हटलंय, अर्निंग किती म्हटलंय, 50% रिटर्न म्हटलंय. काय म्हटलं पहिल्याला, 50% रिटर्न. जर 50% रिटर्न असेल तर डिव्हिडंड पे आउट आपल्याला काय काढायला लागेल, पहिला ह्याचा डिव्हिडंड पे आउट काढायला लागेल. कॅल्क्युलेट तर आपल्याला काय असेल ते 80 आणि 20, पण सुरुवातीच्या सेंटेन्स मध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की 50% रिटर्न. 50% रिटर्न असेल तर त्या ठिकाणी 50% काय राहणार आहे आपला डिव्हिडंड. त्याच्यामुळे फर्स्ट सोल्युशन मध्ये फर्स्ट कंडिशन काय घेणार आहात, इफ डिव्हिडंड पे आउट, if dividend payout is 50%, if dividend payout is 50%, जर dividend payout 50% असेल तर आपण आता काय करणार, P0 म्हणजे प्राइस ऑफ P0 का, कारण हे लास्ट इयरचं त्याने दिलं होतं, म्हणजे हे त्याच्यामुळे इथे P0. आता इथे P1 आणि P0 थोडक्यात इथे 0 घेतल्या नाही तरी चालेल, आपलं फक्त प्राइस पर शेअरच काढतोय. P0 घ्या नाहीतर नका घेऊ, काय हरकत नाहीये. पण सर्रास ज्याला जर युनिव्हर्सिटी मार्क्स घ्यायचे असतील तर इथे P0 म्हणत जा. ओके, इथे आपण एकाच इयरचे आपण पर रेशिओ काढणार आहोत. इयर आपले चेंज होत नाहीये, म्हणून आपण इथे P0 घेतलंय. जर आपल्याकडे वेगवेगळ्या जर इयरचे काढायचे असतील, म्हणजे प्राइस पर शेअर लास्ट इयरचं काढायचं, त्याच्यानंतर नेक्स्ट इयर काढायचं, त्याच्यानंतर त्याच्या नेक्स्ट इयर, तर आपण जसजसे इयर पुढे जाऊ तसं Pच्या पुढे आपल्याला नंबर द्यावे लागतील. आता P0 म्हणजे करंट इयर, देन P1 म्हणजे नेक्स्ट इयर आणि P2 म्हणजे नेक्स्ट सेकंड इयर. अशा पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करतो. आता बघ करंट इयरचं काढतो म्हणून P0 घेतलेलं आहे इथे. P0 इज इक्वल टू, आता आपण डायरेक्टली काय घेतलं होतं इथे, मागच्या वेळेला अर्निंग घेतलं होतं. आता अर्निंग आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट केलं इथं किती, 1.5. का 1.5 आपण कसं कॅल्क्युलेट केलं होतं, तर 5 लाख शेअर्स होते, 5 लाख शेअर्सचे आपण 15% काढले. सो 5000 इंटू 15 ते आलं आपलं 75,000. पण हे 5 लाख होती व्हॅल्यू, टोटल आपले किती शेअर्स किती आहेत, 5000 शेअर्स आहेत म्हणून याला डिवायडेड बाय 5000. सो सर 50,000 आहे ते, 5000 आहे, 50,000 आहे. ओके, सो आलं इथं 1.5. आता हेच वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही काय करू शकता, 5 लाख टोटल इन्व्हेस्टमेंट दिले आणि 50,000 तुम्हाला काय दिलेले आहेत, टोटल शेअर दिलेले आहेत. सो 10 रुपीज काय मिळाले तुम्हाला, पर शेअर व्हॅल्यू मिळाली. आणि ह्या आपल्याला काय म्हटलं, याच्यावरती अर्निंग किती आहे, 15%. सो 10 इंटू 15, 10 इंटू 15% अर्निंग म्हटले. सो 0. आता 15 डिवायडेड बाय 10, सो इट इज इक्वल टू 1.5. हे सुद्धा तुमचं किती येणार आहे, 1.5. सो असं केलं तरी 1.5 येईल किंवा असं केलं तरी 1.5 येईल. हे आपण डायरेक्ट काढलं, पण ह्यानी काय केलेलं आहे, या प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट नाही दिलेलं आहे, त्यांनी स्टेप दिलेली आणि ती स्टेप दिलेली आहे फक्त वेगळा पण. सो P0 इज इक्वल टू, आता हे 15% कशाचे काढणार, 15%. अर्निंग किती आहे, 15%. मग आपल्याला इथे अर्निंग घ्यायची, अर्निंग आपल्याला 15% दिलेली आहे, मग ती कशी काढणार आपण, 10 इंटू 0.15% म्हणजे किती आलं, 0.15. आता 10च्या 0. आता लक्षात घ्या, लास्ट प्रॉब्लेमला आपण इथे काय घेत होतो, घ्यायचो, अर्निंग घ्यायचो, बरोबर आहे. हो. आता ह्यानी काय दिलंय, डायरेक्टली अर्निंग नाही दिलं, काय म्हटलं डायरेक्टली 10 इंटू 0.15.
सो आपण ओरली मगाशी ज्यावेळेला आपण कॅल्क्युलेट केलं अर्निंग, आपली अर्निंग किती आली होती 1.5 बरोबर आहे. हो. आता अशा पद्धतीने सुद्धा जरी कॅल्क्युलेशन केलं तरी आन्सर काय येणार आहे त्यांचं हेच येणार आहे. 1.5. म्हणून फक्त त्यांनी अशा पद्धतीने ते सॉल्व्ह करताना असं दिलेलं. आता मी हे डायरेक्टली 1.5 घेतलं असतं. पण मग तुमचं सॉल्व्ह केलेलं आन्सर बघितल्यावर तुम्ही म्हटलं असतं की तिथली स्टेप सर वेगळी आहे. मग ती स्टेप कशी आहे ती मी दाखवली तुम्हाला फक्त इथे. आलं लक्षात? हा ठीक आहे. 1.15 म्हणजे पुन्हा 1.5 आपल्याला जे हवं आन्सर अर्निंग तीच येणार, पण याने डायरेक्ट दिलेलं नाहीये, याने असं केलं. आणि देन मग आपला तो फॉर्म्युला काय होता, E1 इन ब्रॅकेट 1 मायनस जी, आणि जी म्हणजे काय, बी इंटू आर. जी म्हणजे काय, बी इंटू पुन्हा आर. सॉरी जी नाहीये तिथे 1 - बी आहे. ते चुकून झालेलं आहे, लक्ष ठेवा. ओके, सो सॉरी 1 मायनस बी होता, जी नाही. E1 ब्रॅकेट 1 मायनस बी, डिव्हिडंड म्हणजे काय 1 मायनस बी. सो इथे आपण 1 मायनस बी किती दिलेला आहे आपला अर्निंग, सॉरी तुम्हाला किती दिलेलं आहे, रिटर्न व्हॅल्यू 50% म्हणजे 0.50 बी आला, डिवायडेड बाय केई किती घ्यायचं मी तुम्हाला सांगितलं प्रॉब्लेम मध्ये. या प्रॉब्लेम मध्ये 10. आता इथे डिव्हिडंड पे आउट दिलेलं आहे 50%. म्हणून तुमचा इफ डिव्हिडंड पे आउट इज 50%, रिटर्न व्हॅल्यू राहणार आहे 15%. म्हणजे रिटर्न व्हॅल्यूला आपण बी म्हणतो, म्हणून तो 0.50 घेतलाय. 10% तुमचा डिस्काउंट रेट दिलाय, तो तुम्हाला केई म्हणून घ्यायचा, 0.10 मायनस बी इंटू आर. मायनस बी इंटू आर. बी किती घ्यायचा आहे, 0.50 आहे तो, आणि आर किती मी म्हटलं तर 15% जो आपला रिटर्न रेट दिलेला होता आपल्याला, तो आपण घेणार होतो इथे डायरेक्टली आर म्हणून घेणार. सो 0.15 इंटू बी किती आहे 0.50. सो इट इज इक्वल टू 10 इंटू 0.15. सगळ्यांना समजले ह्या 4 1 2 3 4 सॉरी 1 2 3 4 5 6 या 6 व्हॅल्यू कुठून आल्या त्या? कोणाला डाऊट आहे हा. यातली कुठली व्हॅल्यू समजली नाही कुठून आलेली तर मला विचारा. खुर्शिदा, नाजनीन, निकिता, समजले या व्हॅल्यू सगळ्या कुठून आल्या त्या? हो सर. तेजस, होय सर, होय. ओके ठीक आहे. मग पुढे जाऊयात आता. किती आता 1.5, आणि इथे 1 मायनस 0.50 0.50 डिवायडेड बाय 0.10 मायनस 0.15 इंटू 0.50. सो 0.075. 0.075. Okay, so it is equal to 1.5 into 0.50, 0.75 divided by 0.10 minus 0.075, 0.025, 0.025. So it is equal to 25. Is equal to 0.75 divided by 0.025. So 30. Answer किती आलं, 30 rupees. 30. If dividend payout is 50%, price per share is rupees. समजलं आता 30 रुपीज कसं काय आलं सगळ्यांना? हा, सगळ्यांना समजलं का? हो. आता नेक्स्ट ज्यावेळेला आपण सॉल्व्ह करायला जाऊ
तर आपल्याला काय म्हटलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये, डिव्हिडंड पे आउट इज 80% और 20%. ओके, मग आता नेक्स्ट ह्याला इफ डिव्हिडंड पे आउट इज 80% देन बी किती येईल मग तिथे? 0.80. 80% ज्यावेळेला डिव्हिडंड पे आउट येईल तेव्हा बी किती येईल? 0.80. 80 कसा येईल? जर डिव्हिडंड पे आउट 80% आहे तर रिटर्न 20% राहील. बी म्हणजे रिटर्न व्हॅल्यू येते ना. हा, रिटर्न व्हॅल्यू साठी. हा, मग इथे 0.20 येईल. लक्षात येतं ना. आणि ज्यावेळेला डिव्हिडंड पे आउट 20% येईल त्यावेळेस तुमचा बी 0.80 येईल. हा. समजतंय ना सगळ्यांना? नाजनीन, खुर्शिदा, अंकिता? कळतंय का? हो हो सर. सर समजतंय. ओके, ठीक आहे. 30. म्हणजे इथे तुम्हाला फक्त रेशो दिले होते आणि तुम्हाला प्राइस पर शेअर काढायला सांगितलं होतं. आलं लक्षात? सो प्राइस पर शेअर आलं 30 रुपीज. हे कधी इफ डिव्हिडंड पे आउट इज 50%. देन खाली आपल्याला त्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं होतं? 80% और 20%. जर 80% असेल तर किती असणार आहे? 20% डिव्हिडंड पे आउट असेल तर किती असणार आहे? सो आता आपल्याला काय करावं लागणार मग? 50 च्या ऐवजी किती घ्यावी लागणार आहे? 80. मग 15 इंटू. सो मग ह्याचा मग जर 80% डिव्हिडंड असेल तर रिटर्न असणार 20%. बरोबर आहे ना? आपण डिव्हिडंडची व्हॅल्यू घेतली चुकून तिथे. सो इथे असणार तुमचं रिटर्न व्हॅल्यू. सो मग ह्याचा 1 मायनस 20 0.20 म्हणजे इथे 0.80 आणि हे पण चेंज होईल तुमचं. सो 0.15 इंटू 0.15 इंटू 0.20. सो 0.03. Then 1.5 into 0.80. So 1.2. 1.5 into 0.80. 1.2 divided by 0.10 minus 0.00. Sorry, 0.10 minus 0.03. 0.07. So it is equal to 1.2 divided by 0.07. So it is equal to 17 rupees. 17.14 rupees. 17.14. Okay, हे झालं if dividend payout is 80%. Then next काय आपल्याला म्हटलेलं आहे? if dividend payout is किती म्हटलेलं आहे? if dividend payout is 20%. जर डिव्हिडंड पे आउट 20% असेल, 20% आहे ना? हा, जर डिव्हिडंड पे आउट 20% असेल तर तुमचा रिटर्न किती असणार आहे? 80%. मग आता इथे येईल तुमचं 80%. सॉरी, डिव्हिडंड पे आउट 20% ते बरोबर आहे. सो रिटर्न येईल तुमचा 80%. म्हणून 10 इंटू 0.15 then 1 minus 0.80 divided by 0.10 minus in bracket 0.15 into 0.80. So it is equal to 1.5 into 0.20 divided by 0.10 minus 0.15 into 0.80. So 0.12. 0.12. So it is equal to 1.5 into 0.20 is 0.3 divided by 0.1. इथे
0.10 मायनस 0.12 घेतल्याच्या तर इथे तुमचं मायनस मध्ये येणार आहे आन्सर. जर मायनस मध्ये आन्सर येत असेल तर तसंच ठेवायचं, त्याला मायनस साइन आहे तसंच द्यायचंय. ओके. 0 minus 0.12 minus 0.02. So 0.3 divided by 0.02 is equal to 15. So it is rupees minus 15. हे झालं तुमचं थर्डचा आन्सर. डिव्हिडंड पे आउट इज 20%. सो अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम फक्त सॉल्व्ह करायचा होता. समजलं सगळ्यांना हे तिन्ही, की आपण डिव्हिडंड पे आउट इज 50% होतं, त्यावेळेस कशा पद्धतीने आपण प्राइस पर शेअर काढला. डिव्हिडंड पे आउट 80% होतं तेव्हा कसं काढलं, आणि डिव्हिडंड पे आउट 20% होतं तेव्हा आपण प्राइस पर शेअर कशी काढली. आलं लक्षात सगळ्यांच्या? हा. कोणाला काही डाऊट्स आहे याच्यामध्ये? नाही. अंकिता, नाजनी, निकिता, सायली, तेजस, कृषिदा. हो सर समजलं. ओके ओके, ठीक आहे. मग आता अनसॉल्व मध्ये आज जर असेल प्रॉब्लेम, तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि उद्यापासून आपण नेक्स्ट हे चालू करणार आहोत. म्हणजे आता जसा वॉल्टर झाला, त्याच्यानंतर आता हा गॉर्डन झाला, आणि थर्ड फूडची जी थिअरी आहे ती आपण उद्यापासून चालू करणार आहोत. गॉर्डनच आपण इथे थांबवणार आहोत. सो गॉर्डन मध्ये अजून तुम्हाला काही आज प्रॅक्टिस करा, काही प्रॉब्लेम असतील तर मला विचारा. ओके, स्टॉप करू लेक्चर मी. आणि हा सर. 12:30ला मुल्लाजी सरांच्या लेक्चरला जॉईन व्हा सगळ्यांनी. हा.